मागच्या भागात गुरुश्रींनी आपली दैवी ताकदीशी नव्याने ओळख करून दिली. आता या भागामध्ये ही ताकद कशी काम करते आणि तिची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण गुरुश्रींकडून समजून घेणार आहोत. खूप वर्ष झाली आणि खूप वर्षापासून एक प्रश्न सातत्याने मला विचारला जातो. तो प्रश्न असा आहे की आमच्या बिल्डिंगमध्ये, आमच्या ओळखीमध्ये, आमच्या नात्यामध्ये, आमच्या घराशेजारी एक फॅमिली आहे. ती फॅमिली देवाचं एवढं करते पण तरीही सगळी फॅमिली फायनान्शियली सेटल नाही. फायनान्शियली खूप स्ट्रगल करतात. मन बाई देवावरचा विश्वासच उडतो. याचं उत्तर दाखल जे उत्तर आहे ते पण मी सांगतो. देवाचं करणे आणि फायनान्शियली स्ट्रगल न करणे या दोन्हीचा परस्पर शून्य संबंध आहे. वेल्थ कमवणे हे स्किल पूर्ण वेगळं आहे आणि वेल्थ कमवण्यासाठी एनर्जी घेणे हे पूर्ण वेगळं आहे. एनर्जी देणे हे घेतल्यानंतर वेल्थ कशी कमवायची हे नॉलेज मिळण्यासाठी एव्हेन्यूज तुमच्या समोर येतील. तुम्हाला कुणीतरी येईल आणि सांगेल की मी स्वतः शेअर ट्रेडिंगचे क्लासेस घेतो, फ्री आहेत, तू येऊन सेमिनार अटेंड कर. तुम्ही तसेच आलाय इथे येण्याचं कारण आहे काहीतरी मागितलंय. अदरवाईज तुम्ही अपॉइंटमेंट घ्यायला गेलात तर 2026ची अपॉइंटमेंट आहे. 2026च्या आधी माझी अपॉइंटमेंट नाही. काहीतरी मागितलंय म्हणून तुम्ही इथं आलाय. पण आपल्याला काय वाटतं की मी जेव्हा देवाचं करतो तेव्हा देवानी माझे फायनान्शियल इश्यूज सोडवावेत. पण देवाचा गुण माहिती नसल्यामुळे आपण देवावरती राग घेतो. आता तुमच्या हातामध्ये ज्याचे गुण आहेत आणि तुम्हाला माहीतच नाही हे कोणाचे आहेत. तुम्हाला ज्याचे ते गुण आहेत हे माहिती नाही. देवाचे गुण काय आहेत हे माहिती नाही आणि आपले रुसवे फुगवे चालू आहेत. मला माहित नाही देव आहे का, मला माहित नाही मी आस्तिक आहे का नास्तिक आहे, नाही माझं देवाने असं देव असेल तर बॉम्बस्फोट का होतं. अरे त्याची जबाबदारी काय आहे हे तर लक्षात घे. हे म्हणजे गाडी चालवण्यात मी एवढा बिझी आहे की पेट्रोल भरायला वेळ नाही असं झालं. तुम्हाला जे पाहिजे ते देणं हा तुम्ही मानलेला देवाचा गुण आहे. तुम्ही जर असं मागितलं ना, समजा तुम्ही असं मागितलं की मला माझ्या बायको बरोबर सलग 5 तास निखळ गप्पा मारता येतील असा वेळ पाहिजे. यांचा मोबाईल बंद पडेल. ऑफिस ज्या दिवशी वर्क फ्रॉम होम असेल त्यावेळेला त्यांच्या मिसेसचं घरामध्ये स्वयंपाक करताना बोट चिरेल. आता बोट चिरलंय आणि मोबाईल बंद, दोघंही शेजारी. आता चिडचिड करायची का गप्पा हे कशावर अवलंबून आहे. देवाचे गुण माहिती आहेत का, देव देतो कसं. आणि आश्चर्यकारकरित्या 6 तासांनी हे मोबाईल घेतील, चार्जिंगला लावतील, मोबाईल चालू. यांची जखम भरली. पण ते 5 तास आपण भांडू, एकमेकांवरती चिडू का, त्या वेळेचा उपभोग घेऊ गप्पा मारायला, हे फक्त तेव्हाच कळतं जेव्हा देव फंक्शन कसं करतो हे कळतं. आपली प्रेयर आन्सर कशी करतो ना हे जर कळलं, त्यासाठी देवाचे गुण माहिती लागतात. एवढं होतं तर मारायचं कौरवांना. कशाला सांगत बसला 18 अध्याय. अरे पण त्याचं ते काम नाही. त्याचं काम काय, जेव्हा जेव्हा संपूर्ण सृष्टीमध्ये जे दैवी ताकदी आहेत त्याच्या हिंट्स समजत नाहीत, तर त्याच्या हिंट्स, ती दैवी ताकद एक मूर्त स्वरूपात अवतरित होते. ते हे सांगण्यासाठी की दैवी ताकद तुमच्यामध्ये कशी घ्या, ते हे सांगण्यासाठी, ते हे
सांगण्यासाठी, ते हे सांगण्यासाठी, करण्यासाठी नाही. सांगणं काम आहे त्याचं, ज्याच्यामुळे तो निघून गेला तिथनं तरी सुद्धा हे चालू राहील. त्यांनी केलं आणि तो गेला तर चालू नाही राहणार. तो कन्सल्टंट आहे, एक्झिक्युटर नाही. मेकिंग सेन्स? तुम्हाला प्रचंड तीव्र इच्छा आहे, काही बाळ होण्यासाठी खूप इच्छा आहे, खूप इच्छा आहे बिझनेस काढण्यासाठी. तुम्हाला पार्टनर्स पाठवले जातील, तुम्हाला इन्व्हेस्टर्स पाठवले जातील. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या गोष्टीचा अर्थ डायरेक्टली आपल्या या सेमिनारला जसाचा तसा घेतला, लिटल घेतला तरी चालतो. एक गाव असतं, त्या गावामध्ये एक पुजारी असतात. त्या गावातल्या पुजारी ना खूप मान असतो गावामध्ये, कारण एकच देऊळ आणि त्या गावाची लोकसंख्या साधारण 5,500 असते, तरी एकच देऊळ. त्या देवळामध्ये जे पुजारी असतात त्या पुजाऱ्यांना खूप देवाचा लळा, भक्ती खूपच जास्ती ते देवाला मानत असतात. होतं काय, त्या गावामध्ये पूर येतो, पाणी चढायला लागतं. जसं जसं पाणी चढायला लागतं लोक पहिल्यांदा देवळाकडे पळतात. पुजाऱ्यांना सांगतात की चला मी आमच्या गाड्या काढतोय, बसा, तुम्हाला गावाच्या बाहेर नेतो. पुजारी म्हणतात माझा देव मला वाचवेल, माझा देव मला वाचवेल. पाणी भरायला लागतं. पाणी देवळाच्या आतमध्ये येतं, बोटी येतात. बोटी आल्यानंतर पुन्हा पुजाऱ्यांना सांगतात की चला बोटीत बसा, तुम्हाला गावाच्या बाहेर सोडतो. पाणी वाढतंय, पुराचं पाणी वाढतंय. पुजारी म्हणतात मी देवाची एवढी उपासना केली आहे, माझा देव मला वाचवेल. आता पाणी देवळाच्या कळसापर्यंत येतं. पुजारी कळसावरती चढून बसलेले आहेत. हेलिकॉप्टर पाठवलं जातं. चला तुम्हाला गावाच्या बाहेर नेतो. तो म्हणतो मी माझ्या देवाची एवढी उपासना केली आहे, माझा देव मला वाचवेल. आणि जो परिणाम व्हायचा तोच होतो. पुजारी मरतात. मेल्यानंतर भायावरती धोतर मागे खोचून पहिल्यांदा देवाकडे धाव. मी तुझं एवढं केलं आणि तू असं केलंस माझ्या बाबतीत, मला म्हणूनच कसं काय दिलं, मग कशाला केलं आयुष्यभर, तू असा कसा. देव लावतो कानफडत खंड करून त्याच्याच. गाड्या घेऊन, बोटी घेऊन, हेलिकॉप्टर घेऊन कोण आलो असं वाटतं तुला? हे कोणी पाठवलं तुझ्याकडे? तुला काय वाटतं चांदीचा सोन्याचा मुकुट घेऊन, हातात चक्र घेऊनच मी येतो का कायम? देवाचे गुण माहिती नसल्यामुळे पुजारी हाकना गेला, मेला. देव कसं काम करतो माहित नाही. पण माझी तर देवावर एवढी भक्ती आहे. भक्ती आणि नॉलेज वेगळं आहे ना रे. सचिन तेंडुलकर वरती भक्ती असणे आणि स्टेट ड्राईव्ह खेळता येणे फरक आहे. एक, तो 4 तास ग्राउंड वरती जी मेहनत घेतो ती करण्यासाठी ताकद मिळणे. दुसरं, तुम्ही जेव्हा देवाचं स्मरण करताना तुम्ही डायरेक्ट देवाचं करतच नाही, कुठल्या तरी गुणाचंच करताय. देवाचं स्मरण हे गुणांचं स्मरण आहे. आणि ज्या गुणांचं स्मरण म्हणून त्या देवाचं स्मरण करताना ते गुण डाउनलोड होतात. मग ते स्मरणशक्ती असेल, फिजिकल ताकद असेल, नाहीतर पोथी वाचल्यानंतर मनशांती असेल.